टी शर्ट अनावरण सोहळा देखील या ठिकाणी संपन्न केला जाईल। स्वराज्य 11 मानेवाडी वाकुर्डे या टीम पावसाळी क्रिकेट अंगणामधील जो टी शर्ट आहे तो अनावरण या ठिकाणी केला जातोय। मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले सचिनजी मस्के आणि टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून सौजन्य केले ते म्हणजे किरणजी महिंद आणि रवीजी महिंद यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केले गेलेले टी शर्ट्स स्वराज्य 11 मानेवाडी वाकुर्डी या टीमसाठी गोलंदाज सज्ज होतोय। वेग भन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही जो संघ जिंकेल। ऑन स्क्रीन आपण पाहतोय टी शर्ट्स अनावरण सोहळा स्वराज्य 11 मानेवाडी वाकुर्डे या टीमचा मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले सचिनजी मस्के यांच्या माध्यमातून केला जातो आणि जे टी शर्ट स्पॉन्सरेड बाय आहेत किरणजी महिंद आणि रवीजी महिंद यांच्या माध्यमातून टी शर्ट्स देखील मानेवाडी वाकुर्डे मधील स्वराज्य 11 या टीमला दिला जातोय। वेग भन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही। प्रत्येक बॉल रिलीज करत असताना सातत्याने टप्पा बदलवला जातोय। वेगावर नियंत्रण आणि स्किल देखील तेवढीच चांगली वापरत असताना आपल्याला पाहायला मिळते। टीमची धावसंख्या 1च रन। टायमिंग भरपूर चांगला होता आणि पंचांचा इशारा येईल हा येतोय चौकार। या बॉलवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न। एक धाव देखील कंप्लीट होते। सेकंड रन साठी कॉल। फक्त आणि फक्त एकाच रनवर समाधान मानावं लागेल। तर चला नेक्स्ट मॅच स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी आणि श्री गोरक्षनाथ स्पोर्ट्स शिरसटवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे। टीमची धावसंख्या 7 रन। चला मानेवाडी टीमचे कॅप्टन आणि शिरसटवाडी टीमचे कॅप्टन आपण त्वरित या टॉस साठी। व्हाईट बॉलचा इशारा देखील पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय। मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न। एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट। वेग बेताचा होता आणि वेद यष्ट्यांचा होतोय।
तर टॉस देखील झाला आणि शिरसटवाडी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजू. वेग भन्नाट होता परंतु भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. युवा उद्योजक तेजसजी यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून आणि फलंदाज देखील बाद होतोय. वेग भन्नाट होता परंतु या क्षणाला फलंदाज होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 रन आणि 12 रनचं लक्ष असेल. जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच त्वरित स्टार्ट करा. 12 रनचं लक्ष आहे मानेवाडी या टीम समोर आणि जर या सामन्या दरम्यान जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. पंच आपणास मी विनंती करतोय की आपण खेळाडूंना ताकीद द्या. 12 रनचं लक्ष. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल आणि या क्षणाला फलंदाज अमर मात्र जरूर बाद होताना पाहायला मिळतोय. 11 बॉल आणि आता मात्र 12 रनची गरज. मॅच मध्ये आलाय एक नवा ट्विस्ट. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. एक रनच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन झाले आणि आता मात्र 10 बॉलमध्ये 11 रनची गरज. एक सिंगल. 9 बॉलमध्ये आता मात्र रन करायचे आहेत ते म्हणजे 10 रन. या बॉलवर लॉफ्ट केलाय. कव्हरच्या दिशेने इनसाइड आउट स्ट्रोक केलाय. एक धाव देखील पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न सुरू या ठिकाणी आणि तिसरी धाव देखील सहजरित्या सफल होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेग भन्नाट होता परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. या बॉलवर लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉलमध्ये 6 रनची गरज. लाजवाब स्पेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. एक धाव पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल, लाजवाब प्रयत्न, परंतु या क्षणाला बॅकअपसाठी फिल्डर होता. दुसरी धाव देखील पूर्ण होते. 5 बॉलमध्ये आता मात्र 4 रनची आवश्यकता नव्या जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी संघ किरणजी महिंद आणि रवीजी महिंद यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेल्या या स्लीवलेस टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. या क्षणाला या मॅच मध्ये पुन्हा एकदा आणखीन एक नवा ट्विस्ट येईल की काय? पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं फलंदाजाने, परंतु लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती आता मात्र 4 बॉलमध्ये करायचे आहेत, त्या म्हणजे 4 धावा. लाजवाब मॅच, पैसा वसूल सामना दादा चषक 2025 या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, परंतु या क्षणाला नेहमी असं म्हटलं जातं की फिल्डरने के हात से कॅच छुटा और बॉलर का दिल टूटा. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर ज्या प्रकारे फिल्डरने झेल सोडला आणि त्यानंतर कुठेतरी थोडंसं मनाचं खच्चीकरण झालं बॉलरचं. 3 बॉलमध्ये रन करायचे आहे, ती म्हणजे फक्त आणि फक्त 1. हलक्या त्याने दिशा दिली आणि सामना जिंकलाय मानेवाडी टीमने. या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळालाय.